उन्हाळ्यामध्ये आहे ना, हे एक काम करायला तुम्ही विसरू नका. तुम्हाला वर्षभर फायदा होणार आहे. ना मातीची कमतरता भासेल, ना खताची कमतरता भासेल. बघा आता आधीच्या कुंड्या खाली केल्या, बारीक-बारीक कार्डबोर्ड इतक्या जास्त प्रमाणात येत राहतात घरात. ते मी बघा आता थोडे तुकडे करून घेतले त्याच्यामध्ये. असे आपण मध्ये-मध्ये आहे ना, मातीची लेयरमध्ये कार्डबोर्ड किंवा आपलं घरात निघणारं कोणतंही ऑर्गॅनिक गोष्टीचा उपयोग करू शकतो, की जो खतात रूपांतर होऊ शकते. प्लास्टिक वगैरे टाळून बाकी सर्व गोष्टीचा आपण उपयोग याच्यामध्ये करू शकतो. कारण आपल्या घरातून इतक्या भरपूर वस्तू निघतात ना, ते आपण कचऱ्यामध्ये टाकून कचऱ्याची समस्या तर वाढवतोच, त्यासोबत आपल्या खताची कमतरता आपल्याला भासते. ह्या दोन्ही समस्या दूर करण्यासाठी आपण हे काम जर करत राहिलो वेळोवेळी आणि उन्हाळ्यात याचा जास्त फायदा होतो. पावसाळ्याच्या पहिले तुम्ही हे काम जास्तीत जास्त करा. सुकलेले पानं मिळत असेल आताही तर भरून ठेवा. कार्डबोर्ड वगैरे तर नेहमीच निघत राहतात आणि अशा पद्धतीने मातीची समस्या कमी होते. या उन्हाळ्यात मी हे भरपूर प्रमाणात काम केलेलं आहे. कारण यावर्षी मी ठरवलेलं होतं जेवढे काही मला पानं मिळेल आजूबाजूनं घरचे तर सोडून द्या, पण आजूबाजूनं जे मिळेल ते पण मी मागवत होती आणि त्याचा असा उपयोग करत होती. माती बघा ही किती सुंदर आणि छान तयार झालेली आहे आणि ते काढून मी परत त्याच्यामध्ये भरलं आणि वर ही माती भरली. असं केल्यामुळे आपल्या ग्रो बॅग काय होते, काही दिवसाने खाली बसते आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने खत तयार होते आणि परत आपण तशी प्रक्रिया सुरू करू शकतो. बघा आता याच्यात हे दाखवते मी अशी भरपूर जीवाणू आहे की ज्याच्यापासून जे आपल्या मातीची गुणवत्ता वाढवत असतात आणि तुम्ही गांडूळ तयार होण्यासाठी प्रयत्न करत राहा. ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये हळूहळू गांडूळ होतात. गांडूळना थोडासा ओलावा जमिनीमध्ये पाहिजे, कारण गांडूळ ही जमीन नेहमी भुसभुशीत करतात, म्हणून आपण तिला शेतकऱ्याचा मित्र म्हटलेला आहे. आणि त्या अशा ऑर्गॅनिक गोष्टीमुळे आपल्या बागेमध्ये खूप जास्त उपयोग होते, फायदा होते आणि हळूहळू आपल्या मातीची गुणवत्ता खूप छान होत जाते. पहिल्या 1 वर्ष तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही. तुम्ही सुरुवात कराल तर जशी मातीची गुणवत्ता वाढत जाईल तशी तशी तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि कारण कोणतंही झाड लावण्यासाठी आधी माती खूप आवश्यक असते. मी भरपूर प्रमाणात थोडा त्रास होते. थोड्या गोष्टी आता इतकी सवय लागली ना, कोणाला साली बाहेर टाकू द्यायचे नाही, कोणाला कार्डबोर्ड बाहेर टाकू द्यायचं नाही आणि कोणी टाकलं तरी आपल्याला असं वाटतं की चला याच्यात खतात रूपांतर होऊ शकते. अशा पद्धतीच्या सवयी मला लागलेल्या आहेत आता. आणि मी बघा आता माझ्याकडे मोठ्या 24x24 इंचाच्या ग्रो बॅग या उन्हाळ्यातच भरलेल्या आहे आणि त्या आता अर्ध्या होऊन खाली बसलेल्या आहे. आता परत त्याच्यावर तसंच टाकेल. पण एवढ्या ग्रो बॅग जर आपण भरायचं म्हटलं तर आपल्याला माती किती जास्त प्रमाणात लागेल आणि त्याचं वजनसुद्धा किती वाढेल. पण आपण अशा साहाय्याने मी जे दाखवते आहे तशा साहाय्याने आपण जर आपली माती तयार करायला लागलो तर आपला फायदा हा खूप जास्त दुप्पटीत होणार आहे. कारण आपल्याला मातीची समस्या कमी होईल, आपली खताची समस्या कमी होईल आणि मेन म्हणजे आपल्याला आपण जो कचरा वाढवतो तीसुद्धा समस्या आपण कमी करतो आणि आपल्याला तो आतूनच वेगळाच आनंद मिळतो की आपण काहीतरी चांगलं करत आहोत निसर्गासाठी. आणि हळूहळू ही गोष्ट इतकी जास्त वाढते ना, तर आपलं लक्ष जाते आणि आपल्याला त्या वस्तू मिळतातसुद्धा. कुठं आजूबाजूने सुकलेलं पानं असो किंवा काही असो, आपण सांगितलं तुम्ही फेकून देताना तर एका ठिकाणी भरून ठेवा, जमा करून ठेवा आणि आपण ते घेऊन येऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरातल्या गोष्टी आपण तर दररोज जमा करतच असतो, भाजीच्या साली असो किंवा काही असो. आणि हे सर्व असं बघा असं थोडंसं काडीच्या साहाय्याने, कारण ते आतमध्ये काही दिवसांनी बसणारच आहे, त्याच्यामुळं थोडंसं दाबून घेतलं ना तर खूप फायदा होईल. बघा तसं जर जमत नसेल तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही खत करू शकता. बघा बऱ्याच दिवसाचं हे वर खाली केल्यामुळे नाही असं एकावर एक टाकत गेले ना, तर हे असं वर खाली करायचं मध्ये वाटलं तर त्याच्यावर पाणी टाकायचं सुकलेलं वाटत असेल तर. आणि तुम्हाला जर जास्त पाणी झाल्यासारखं वाटत असेल तर त्याच्यावर थोडीशी माती किंवा कार्डबोर्ड टाका तुम्ही. अशा पद्धतीने बघा किती सोपं आहे खत बनवणं. हे एकदा जमलं ना तर आपण एकही गोष्ट बाहेर फेकणार नाही. बघा आता मी थोडंसं पाणी शिंपडून घेतलं कारण माझं खूप कोरडं झालेलं दिसलं मला. माती बघा कशी तयार झालेली आहे. बघा हे खत वेगवेगळ्या पद्धतीचं केलेलं आहे. तुम्हाला माझ्या चॅनलवर दिसते कोरफडचं केलं, कांद्याच्या सालीचं केलं, कडुलिंबाचं केलं. वेगवेगळ्या प्रकारचे या उन्हाळ्यात मी भरपूर खतं बनवलेली आहे आणि अजूनही माझा प्रयत्न सुरू आहे की जेवढं होईल तेवढं उन्हाळ्यात काम करायचं. कारण उन्हाळ्यातला वेळ अशी असते की त्याच्यात तुम्ही बघा असं काही लावू शकता खत बनवल्यावर. आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये खताची प्रक्रिया खूप लवकर होते, कारण गरमीमुळे लवकर तयार होते आणि पावसाळ्यात हिवाळ्यात त्याच गोष्टीला वेळ लागतो. त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये सुरुवात केलेली चांगली. बघा हे कांद्याच्या सालीचं होतं, खूप उत्तम खत तयार झालेलं आहे. मध्ये मी पाणी शिंपडत असते कोरडं वाटलं हे. आणि जास्त आता तर कोरडं होण्याचं हे राहते समस्या, कारण ऊनच एवढी आहे, पाणी जास्त होण्याची समस्या नाही राहत. आणि हे सगळे कट्टे बघा
अशा पद्धतीने याच्यात खाली जे आहे ना पूर्ण सुकलेले पानं आणलेले होते, थोडी थोडी माती टाकलेली आहे आणि हे असंच ठेवलेलं आहे. कारण माझा प्रयत्न इथं होता, या कोपऱ्यामध्ये कोणी येत जात नाही, तर इथे आहे ना थोडे हळद असं ना लावून घेऊया, म्हणजे जर झाली तर इथे जास्त ऊन पण लागत नाही, तर आपली हळद तर मिळेल पण आपला आनंद याच्यासाठी जास्त होईल. बघा इथे पण खत आहे की आपल्याला खत जास्त प्रमाणात मिळेल. ह्या खाली कुंड्या होत्या, जेव्हा मी झाडू मारलं ना सर्व आवरलं तर सर्व ह्या अशा भरलेल्या आहे बघा, कुडा कचरा सर्व याच्यामध्ये आहे. आणि हे समस्या ह्या कुंड्या बघा आता 4-5 होते त्याही भरल्या गेल्या आणि परत असं हे कामं चालू राहते. याच्यातलं त्याच्यात अर्ध खत बनलेलं आहे हे तयार. हे परत मी खाली सुकलेल्या पानं टाकले आणि हे बनलेलं खत टाकलं. असं टाकल्यामुळे आधीचं खत जर तुम्ही दुसऱ्या खतामध्ये थोडंसं टाकाल तर खताची प्रक्रिया खूप लवकर तयार होते, कारण याच्यात अशी जीवाणू राहतात की जे आपले खत बनण्यासाठी मदत करत असतात. म्हणून आपण असं हे करत राहिलं पाहिजे. आणि आधीचे जे खत होतं ते कार्डबोर्डपासून तयार केलेलं होतं. मी वेगवेगळे प्रकार करत बघत असते आणि माती बघा किती छान होते. हळूहळू आहे ना माती खूप छान होत राहते. कॅरी असेल किंवा काही असेल तर तुम्ही आहे ना ऑर्गॅनिक गोष्टीचा नक्की उपयोग करत म्हणजे बागेमध्ये. बघा खाली खाली जसं आपण बघतो ना वर आपल्याला व्हायचं दिसतं ना बघा, खाली खाली अशा पद्धतीने तयार होते. म्हणून मिक्स करत राहावं लागते. आणि हे काम मी उन्हाळ्यावर केलेलं आहे, म्हणून म्हटलं अजूनही तुम्ही केलं नसेल ना तर करायला सुरुवात करा. बघा फुलांच्या माळी हे सर्व भरून ठेवलेलं होतं. तिकडनं ताईकडनं सुद्धा मी घेऊन आलेली होती एक कट्ट आणि तिकडे भरून ठेवलं की मी घेऊन येते आणि माझ्या बागेमध्ये असे याचे खत बनवते किंवा मातीसाठी उपयोग करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, एक छानशी कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मनापासून.